तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या। यावेळी आरक्षण सोडतीमध्ये कुठलाही गोंधळ झाला नाही। ठाकरे गटाने जे काही आक्षेप घेतले ते कोणत्याही नियमाला धरून नाही असं वक्तव्य यावेळी माधुरी मिसाळ यांनी केलेलं आहे। त्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडतीवरती आक्षेप घेतला होता आणि याच आक्षेपावरती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। आरक्षण सोडत प्रक्रिया नियमानुसार झालेली आहे असं राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाले। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसींवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे आता त्यांनी नियम बनवला। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो। आता आम्ही आमच्या पक्षाशी बोलू पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसी वर अन्याय केलाय। या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती। तर किशोरी पेडणेकर यांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतलेला आहे। बृहन्मुंबईमध्ये ठाकरेंचे 2 SC/STचे उमेदवार निवडून आल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हा सगळा बनाव केल्याचा आक्षेप यावेळी किशोरी पेडणेकर यांनी घेतलेला आहे आणि याच आक्षेपावरती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आरक्षण सोडत ही प्रक्रिया नियमानुसार झाली। आरक्षण सोडतीत कोणताही गोंधळ झाला नाही आणि त्याचबरोबर ठाकरे गटाने जे काही आक्षेप घेतलेले ते आक्षेप कुठल्याही नियमाला धरून नाही असं यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातोय कारण आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत ही जाहीर झालेली आहे आणि याच आरक्षण सोडतीच्या वेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चिठ्ठ्या काढून ही सगळी आरक्षण सोडत ही जाहीर केलेली आहे। एकंदरीतच या सगळ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार परंपरेनुसार नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल। कोणाचे नाव घेणे चुकीचं होईल पण सगळेच चांगले सक्षम आम्ही उमेदवारी देतानाच सक्षम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच यांच्यापैकी चांगल्या उमेदवाराला आम्ही त्याला सक्षम उमेदवारालाच आम्ही महापौर पदाची संधी देऊ। तर सक्षम उमेदवाराला आम्ही महापौर होण्याची संधी देईल आणि त्याचबरोबर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महायुतीचा महापौर हा वाजत गाजत बसेल असं वक्तव्य यावेळी आशिष शेलार यांनी केलंय। त्यामुळे महानगरपालिकांच्या आरक्षण सोडतीमध्ये 50% महिला आरक्षणाचे नियम लागू केल्यानं राज्यातल्या जवळपास 15 महानगरपालिकांवर महिला राज हे पाहायला मिळणार आहे तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी दिली गेल्याचंही पाहायला मिळतंय। तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ही जागा आरक्षित झाली आहे तर ठाण्यामध्ये SC साठी ही जागा आरक्षित करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती ST साठी ही जागा आरक्षित करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी ही जागा आरक्षित झाली आहे। वसई विरारमध्ये ही सर्वसाधारण महिला किंवा पुरुषासाठी ही जागा आरक्षित झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या सगळ्या आरक्षण सोडतीनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येतात। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय ठाणे महानगरपालिकेमध्ये
एससी साठी ही जागा आरक्षित झाली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी साठी, जालनामध्ये एससी महिला साठी ही जागा आरक्षित झाली आहे। लातूरमध्येही एससी महिलासाठी ही जागा आरक्षित करण्यात आली आहे। तर दुसरीकडे पनवेलमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी ही जागा आरक्षित झाली आहे। इचलकरंजी मध्येही ओबीसी साठी ही जागा आरक्षित झाली आहे। चंद्रपूर आणि जळगाव मध्ये ओबीसी महिलांसाठी ही जागा आरक्षित करण्यात आलेली आहे। तर उल्हासनगर मध्येही ओबीसी साठी ही जागा आरक्षित आहे। अकोल्यामध्येही ही जागा ओबीसी वर्गासाठी आरक्षित आहे। अहिल्यानगर मध्ये ओबीसी महिलांसाठी ही जागा आरक्षित करण्यात आली आहे। तर कोल्हापूरमध्येही ओबीसी प्रवर्गासाठी ही जागा आरक्षित असेल। तर मुंबईमध्ये नवी मुंबई त्याचबरोबर मीरा भाईंदर मध्ये महिला राज दिसून येणार आहे, कारण खुल्या प्रवर्गामध्ये महिलांसाठी ही जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे। त्याबरोबरच पुणे, नागपूर, नाशिक महानगरपालिकेमध्येही खुल्या प्रवर्गासाठी महिलांसाठी ही जागा आरक्षित आहे। धुळे, नांदेड, मालेगाव मध्येही महिला राज हे पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे पिंपरी चिंचवड, भिवंडी, वसई विरार, परभणीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा महापौर बसेल। त्याबरोबरच अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सांगली, सोलापूर महानगरपालिकेत सर्वसाधारण प्रवर्गाचा महापौर बसेल। तर महापौर पद आरक्षणाची सोडत ही जाहीर करण्यात आलेली आहे। एकंदरीतच संपूर्ण राज्याचं ज्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागलं होतं, ती आरक्षण सोडत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र सगळ्यांचं लक्ष ज्या आरक्षण सोडतीकडे, ज्या महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीकडे लागली होती, ती म्हणजे मुंबई महानगरपालिका। आणि याच मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडतही चांगलीच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय, कारण ठाकरे गटानं या आरक्षण सोडतीवरती आक्षेप घेतला आणि त्यावरतूनच आता राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप याचबरोबर प्रतिक्रिया समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार आहे, कारण 8 महापालिकांमध्ये ओबीसीसाठी या महापालिका आरक्षित झालेल्या आहे। कल्याण डोंबिवलीत एसटी प्रवर्गाचा महापौर बसेल, तर ठाणे महापालिकेत एससी प्रवर्गाचा महापौर बसणार आहे।